बळीराजावर जे संकट आलं त्या संकटामध्ये सर्वांनी साथ दिली बरं. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. हो, इतर राज्यापेक्षा हो कुणी साथ दिली नाही असं नाही. त्यामध्ये आपलं विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असेल, पंढरपूरचं, माऊलींचं आळंदीचं संस्थान असेल, शिर्डीचं, अनेक संस्थानांनी, अनेक लोकांनी, हे दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाही. हो, साधी गोष्ट नाही. महाराज साथ दिली शेतकरी राजाला. आणि का साथ दिली? तो राजा आहे म्हणून. हां बरोबर. राजाला नाही साथ द्यायची तर कुणाला द्यायची? बरोबर. राजाला साथ दिलीच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रजेचं कल्याण होत नाही. आणि या देशाचा खरा राजा जर कोण असेल तर तो शेतकरी राजा. सोन्याने पोट भरत नाही, पैशाने पोट भरत नाही, कशानेच पोट भरत नाही, पण अन्न जर नसेल तर खरोखरच पोट भरत नाही. बरोबर आहे ना. हा 72-73ला दुष्काळ पडला होता. माझा जन्म त्या दुष्काळात झालाय. हे माझं दुर्दैव का सुदैव मला माहीत नाही. महाराज आता विनोदाने बोलायला काही हरकत नाही. फार हालाकीची परिस्थिती होती असं आमच्या वाडवडिलांनी सांगितलं बरं का. आपण एवढ्या दुष्काळामध्ये सुद्धा बरोबरून सगळ्यांनी मदत केली आणि करतीलही आणि करावी पण. एखादा म्हणाल महाराजांनी केली का नाही? महाराजांनी सुद्धा सगळ्याच केलेली आहे. उगं वावगं बोलायचं काही कारण नाही. आणि म्हणून असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये देवा परत कधी येऊ देऊ नको रे. एक म्हण आहे, अनेक जण गेले तरी चालतील, जाऊ नये, पण अनेक जणाचा पोशिंदा तो कधीच जाऊ नये. आणि अनेक जणाचा पोशिंदा, मी म्हणतो देवाचा सुद्धा पोशिंदा कोण असेल तर तो शेतकरी राजा आहे. मी समजून सांगतो तुम्हाला, देवाला जो नैवेद्य दिला जातो तो धनधान्य पिकूनच दिला जातो. आणि म्हणून या दुःखातून सावरण्याची ताकद पांडुरंग परमात्म्याने त्यांना द्यावी. सर्वांची दिवाळी उदंड आयु आरोग्य संपदा ऐश्वर्य सगळ्यांना लाभावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. एखादा म्हणेल तुमच्या म्हणण्याने काय होणार, तसा त्याच्याकरता एक तुकोबरायांचं प्रमाण सांगतो. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी. हो, मानलंच पाहिजे. संत बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी आणि ओम साई क्रिएशनच्या संयुक्त विद्यमानानं एक दिवा शेतकऱ्यांच्या साठी हा कीर्तन महोत्सवातला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये आजची ज्यांची कीर्तन सेवा आपण श्रुत केली, परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वरी कंठस्थ आदरणीय हरिभक्तपरायण श्री शेवाळे महाराजांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी वाणी श्रवण केलेली असताना या आजच्या कीर्तनात त्यांनी वारंवार उल्लेख केला की आजचा दिवस सोन्याचा झाला, आजचा दिवस सोन्याचा झाला. त्यांच्यासाठी तो दिवस आजचा चांगला गेला. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि महाराजांच्या भावंडांनी निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाईनं ज्या सिद्धबेटात वास केला, जिथं सिद्धबेटात राहून साधना केली आणि ज्या सिद्धबेटातून वारकरी संप्रदायाचा उगम झाला, अशा सिद्धबेटातल्या महात्म्याचे पाय आमच्या डोंबाळवाडीला लागले. त्यामुळे आमचाही आज दिवस नक्कीच सोन्याचा झालेला आहे. आपण आलात, आम्ही कृतकृत्य झालो. खरं तर ओम साई क्रिएशन आणि डोंबाळवाडी इथल्या तरुणांच्या आणि आमच्या चैतन्य दादाच्या मनात एक उपक्रम आला की आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अनेक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनातून माझ्यासहित सर्वजण आम्ही शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांना मदत करा असं कीर्तनातून सांगत आलो. कीर्तनकारांनी कीर्तनातून सांगितलं शेतकऱ्यांना मदत करा, पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कीर्तन महोत्सव आयोजित करणारा एकमेव यूट्यूब चॅनल हा ओम साई क्रिएशन आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आणि या ओम साई क्रिएशनला तुम्ही सर्वजण धावून आलात, हे सुद्धा लाख मोलाचं आहे. त्यामध्ये सर्वजण आज महाराष्ट्रातील मोबाईलच्या स्क्रीनवर आणि टीव्हीच्या पडद्यावरच दिसणारी कीर्तनकार मंडळी तुम्हा सर्वांना सहज उपलब्ध झाली.
हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर माधव परवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे दसरा दिवाळी तोची आम्हा सण दसरा दिवाळी तुझी आमासन दसरा दिवाळी तुझी आमासन सखे हरी जन भेटतील हा अमुक जोडला पुण्याचे आरासे अमुक जोडला पुण्याचे आरासे सुखाचे नाही लेका नाही लेका पार धन्य दिवस आजे झाला सोने याचा धन्य दिवस आजे झाला सोने याचा पिकली हे वाचा राम नामे अमुप जोडला पुण्याचे यारासे अमुप जोडला पुण्याचे यारासे पारता सुखाचे नाही लेखा तुका म्हणे काय हो तराई तुका म्हणे काय हो तराई जीव ठेवू पायी संताजी चढला पुनज यारास चढला पुनज यारास पारदा दुगज नाही विठो पार खुमाये जय जय विठो पार खुमाये विठो पार खुमाये विठो पार खुमाये दसरा दिवाळी तुझी अमस्तान दसरा दिवाळी तुझी अमस्तान सके हरी जन भेटतील
अमुप जोडला सुखाची यारा अमुप जोडला सुखाची यारा दसरा दिवाळी तोची आमास न सखे संत जन किंवा सखे हरिजन भेटतील अमुक जोडल्या पुण्याच्या राशी पार या भाग्याशी नाही लेखा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकले वाचा रामनामे तुका म्हणे काय होऊ तराई जीव ठेवू पायी संताच्या अमुक जोडल्या पुण्याच्या राशी पार या भाग्याशी किंवा पार त्या भाग्याशी नाही लेखा विठ्ठला 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 दसरा दिवाळी तोची आमास सखे संत जन किंवा सखे हरिजन भेटतील अमुक जोडल्या पुण्याच्या राशी पार या भाग्याशी किंवा पार त्या भाग्याशी नाही लेखा कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबराय यांचा 4092 अभंगापैकी वेगवेगळ्या प्रकरणावरचे वेगवेगळे अभंग त्यापैकी हा एक अभंग ज्या प्रकरणातील आहे ते प्रकरण म्हणजे संत पर प्रकरण त्यामध्ये पुन्हा प्रासंगिक असा अभंग दसरा दिवाळी कशाला म्हणतात याचं विशेष चिंतन तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे अगदी सरळ सरळ अर्थ आहे कशाला दसरा म्हणतात कशाला दिवाळी म्हणतात ज्या दिवशी ज्या काळामध्ये ज्या वेळेमध्ये संत भेटतील ती वेळ तो दिवस काय आहे दसरा आणि दिवाळी सरळ अर्थ आहे आणि सरळ अर्थामध्येच जायचं वाकड्यात जायचं काही कारण नाही कारण काहींना वाकड्यात जायची सवय असते त्याबद्दल मला आधी काही म्हणायचं नाही पण संतांनी वाङ्मय सरळ सोपं केला वेदाचा सिद्धांत शास्त्राचा सिद्धांत पुराणाचा सिद्धांत वैदिक संविधान
सगळे सिद्धांत ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी सरळ साध्या मराठी मायबोली भाषेमध्ये प्रगट केले. अवघड सोपं करून सांगतात. लक्षात येतो का? अवघड सोपं करून जे सांगतात त्यांना संत म्हणतात आणि सोपं असलेलं अवघड करून सांगतात त्याला विद्वान म्हणतात. कळलं का? यावर मला अधिक भाष्य करायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे फक्त 1 तास बघायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत, वेगवेगळे सण आहेत बरं का. 1 दिवसाचा सण आहे, 2 दिवसाचा सण आहे, 3 दिवसाचा सण आहे, 6 दिवसाचा सण आहे, अर्ध्या दिवसाचा सण आहे. आता अर्ध्या दिवसाचा सण कोणता, 1 दिवसाचा सण कोणता, 2 दिवसाची सण कोणता. सण म्हणू त्याला आपण, कारण एक वचनी अनेक वचनामध्ये गल्लत होते. सण एक आहे पण दिवस 2 आहे. 2 दिवसाचा सण, 3 दिवसाचा सण आहे, दिवस 3 पण सण 1. आलं का लक्षात? पुन्हा दिवाळीचा सण आहे बरं का. आता 3 दिवसाचा सण कोणता, होळी. त्या होळीबद्दल मला काही बोलायचं नाही, आजचा तो दिवस नाही. हा 1 दिवसाचा सण कोणता माहिती आहे तुम्हाला, पाडवा वगैरे काय असतील ते. 2 दिवसाचा सण कोणता, मकर संक्रांत. त्याच्या अगोदर त्याला भोगी म्हणतात. संक्रांतीचाच आहे ना तो भाग. पहिला भाग कशाचा, भोगीचा. आता भोगीच्या दिवसाचंही महत्व आहे, शास्त्राने दिलेलं आहे. तुम्हाला जे कळतं ते मी सांगतो. भोगी सण म्हणजे काय, त्याचा वेगळा अर्थ लावू नका. वेगळा अर्थ लावतात काही लोक, इथं नाही लावणार पण कोणी लावत असतील, कारण भोगी या शब्दाचा अर्थ वेगळा होतो ना, हे तुम्हाला कळलं. भोगीच्या दिवशी आमच्या माता भगिनी भाजी करतात. इथे करतात का? नुसताच मान हलवा, डिस्टर्ब करू नका, प्रेमाने बोलतो. नाही बरोबर आहे ना, भाजी करतात. एका भाजीची भाजी का वेगवेगळ्या भाजीची भाजी असं. जेवढ्या भाज्या बाजारात असतील नसतील तेवढ्या घेऊन यायच्या. असं आपल्या आता तुम्ही ना, आम्ही काही लांब नाही, पुणे जिल्ह्यामध्ये विशेष भाजी करतात बरं का. ती भाजी खाल्ली की 1 महिना असं बरं वाटतं. भाकरी करतात, त्याच्यामध्ये तिळ वगैरे असा तो सण. आणि संक्रांत तुम्हाला माहिती आहे, असा तो 3 दिवसाचा सण. या सणाचं आज मला काही बोलायचंच नाही, फक्त सण किती, कोणते किती दिवसाचे, आता हे तुम्हाला कळलं. पुढे जाऊ आपण. त्याच्यामध्ये पुन्हा 3.5 मुहूर्त आहेत. अक्षय तृतीया बरं का, गुढीपाडवा, दसरा. थोडी साथ द्या बरं, आजकाल साथ कुणी द्यायला तयार नाही. त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. 3.5 मुहूर्त सहज बोललो बरं का. काय अक्षय तृतीया किती मुहूर्त आहे, की तो मुहूर्त म्हणजे अर्धा का फुल. अक्षय तृतीया बरं ठीक आहे. हा पाडवा जाऊ द्या, ते जे कळलं त्याच्यात वेळ नाही लावायचा आपल्याला. 3.5 मुहूर्त, त्यापैकी दिवाळीचा पाडवा हा एक काय मुहूर्त आहे. हा असो, आनंदाचे दिवस येते. आमच्या ताईंनी वर्णन केलं, सुंदर वर्णन केलं शेतकऱ्याच्या दुःखाचं बरं का. त्यांच्या जीवनात दिवाळी कशी येईल हे आपण पाहणारी मंडळी आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्वांनीच सहकार्य केलं, त्यापैकी सहकार्य करणारं हे स्थान म्हणजे डोंबाळवाडी. यावर विश्लेषण तुम्ही ऐकले, त्यामध्ये मला काही भाष्य करायचं नाही अधिक. आणि मी नावही घेत नाही कुणाचं. ज्याची कीर्ती आहे त्याचं नाव घ्यायची काही गरज नाही. उदाहरणार्थ आमचे सागर महाराज बोराटे, हे सांगायची गरज नाही. कळलं का? सगळेच तुम्ही हानी. आणि म्हणून बरं का, दिवाळी आनंदाचा आहे, आनंदाचा काळ आहे नाही का.
लक्ष द्या, आनंदाचा काळ म्हणजे दिवाळीचा. हो, आता आनंद आहे का नाही आहे, कसा मानायचा, कोणत्या कारणाने मानायचा, याच्याकरता संतांनी अभंग अनेक केले. त्यापैकी हा एक अभंग आहे, दसरा, दिवाळी. हो, आता दिवाळीचा हा जो सण आहे, उद्या लक्ष्मीपूजन आहे ना, आहे का? ठीक आहे. का म्हणतो त्याचं कारण आहे, तुमचंच तुम्हाला ध्यानात आणून द्यायचं, मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. दिवाळीचा सण महाराज किती दिवसाचा आहे? 5 किंवा 6, 2 तिथ्या एकत्र आल्या तर, त्याकरता मी अपवादात्मक बोललो. चला, पहिला दिवस वसुबारस, दिन दिन दिवाळी. हा, असं नाही. गायला असतं पण परत ऑब्जेक्शन यायचं, लाईव्ह चालेल हे कुठं गाथ्यात आहे का? अरे प्रत्येक गोष्ट काही गाथ्यातच असायला पाहिजे असं काही नाही ना, काही आपली बुद्धी वापरायला पाहिजे का? म्हणजे मी वेगळ्या अर्थाने उर्मिटपणाने बोलतो असं नाही, आमच्या लोकांकरता बोललो. हं, चला, वसुबारस, गायला ओवाळायचे. बघा मी काय बोलतो ते, पवित्र असणारी आपली गोमाता, तिच्या पूजनाने दिवाळीला सुरुवात होती. दिवाळी निघणारच नाही, नाही निघणार दिवाळी. थोडक्यात तुम्हाला सिद्धांत सांगतोय, आपला हात जोडून सांगतो बरं. हो, गाईच्या पूजनाने ना. अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो दिवाळी सणाचं. गाईचं पूजन आमच्या ताईंनी कीर्तन केलं बरं का, त्याच्याकरता थोडंसं सांगतोय, अगदी एक एक शब्दामध्ये किंवा एक एक वाक्यामध्ये. गाईचं पूजन, लक्ष्मीचं पूजन, बरोबर आहे ना? हा हा, बरोबर. आणि पुन्हा किती महत्व आहे बघा ना तुम्ही. दिवस किती हो? 6 किंवा 5. त्याच्यामध्ये स्त्रीलिंगी म्हटलं तर किती? 3. थोडं मागं बोलतो मी, आवाज कमी असावा म्हणून बरं का. गाई स्त्रीलिंगी, लक्ष्मी पुल्लिंगी का? हां, लक्ष्मी स्त्रीलिंगी. आणि ज्या बहिणीचं महत्त्व भाऊबीजेला असतं, ती बहीणसुद्धा स्त्रीलिंगी. या विश्वाची उत्पत्ती करताना मायेशिवाय सृष्टी निर्माणच होऊ शकत नाही. निश्चितच बरं का. एकलेची नकंटवे म्हणून या येणे, मला अधिक पाला लावायचा नाही, अशी ही दिवाळी. बरं, एक लक्षात घ्या, सहज बोलतो बरं का. तो दिवाळी का ती दिवाळी? बस, म्हणजे दिवाळी हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगी, हा, गाई सुद्धा स्त्रीलिंगी, लक्ष्मी स्त्रीलिंगी, बहीण स्त्रीलिंगी. हा, अशी ही दिवाळी. पण दिवाळी निघतं पुरुषात. आता कसं निघतं, काय निघतं मी सांगू शकत नाही. हां, सहज आनंदाचा भाग आहे, जास्त वेळ नाही आपल्याला, महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अशी ही दिवाळी. पण काय बरं का, तुम्हाला मी सांगू का, सहज बोलतो. हो, मी ईश्वराची मर्जी म्हणणार नाही, कारण आहे त्याचं, नीट ऐका. मी ईश्वराची मर्जी म्हणणार नाही, मी ईश्वराची सत्ता सुद्धा म्हणणार नाही. आता त्याचा अर्थ वेगळा आहे, लक्षार्थ वेगळा आहे. ईश्वराची सत्ता सुद्धा म्हणणार नाही का? त्याचं एका वाक्यात उत्तर देतो. ईश्वराला शेतकऱ्याचं वाटोळं व्हावं असं कधीही वाटणार नाही. हा, देव कशाला कुणाचं वाटोळं करेल? अरे नाही 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 नाही, म्हणजे देवाने आमचं असं केलं, देव काही करू शकत नाही. मग याला शास्त्रीय उत्तर देतो तुम्हाला मी. हो, 2 भाग आहेत, एक व्यष्टी दृष्टी आणि एक समष्टी दृष्टी. व्यक्तिगत केलेली चूक किंवा व्यक्तिगत केलेलं पाप, त्याचा परिणाम एकाला भोगावा लागतो, त्याला व्यष्टी परिणाम म्हणायचा. आणि समिष्टी परिणाम म्हणजे एक कोणीतरी करतं आणि त्याचं जे काही दंड असेल बरं का, जे काही शासन असेल ते सर्वाला भोगावं लागतं. मग महाशिवरात्रीच्या अभंगामध्ये एक अभंग आहे, राजाने केलेलं पाप. स्पष्ट बोला. हा, आणि शिष्याने केलेलं पाप. बरोबर आहे का? म्हणून असं म्हटलंय बरं का, मे गौरष्टेने करावा उपदेश.
परी गुरुने न म्हणावा शिष्य. अरे वा, संकेत आला. खरं आहे ना ते. बरं का, मी शेतकऱ्यावर जे प्रसंग ओढवला त्याकरता हे बोललो. बरं हो, डोळ्यात पाणी येण्यासारखी गोष्ट आहे. बरं, काही नाही राहिलं हो काही ठिकाणी, काहीच नाही राहिलं. पण एक लक्षात घ्या, शेतकरी जेवढा खंबीर आहे तेवढं खंबीर या जगात कोणीच नाही. असे किती संकट आले आणि किती गेले. मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. हो, शिवाय पाटील घराण्यातला आहे. मी असं जातीवाचक बोलत नाही बरं का. मला माहिती आहे वाडवडिलांनी आमच्या शेती केलेली आहे आणि आमचं जाऊ द्या, संतांनी सुद्धा काही वेगळं नाही केलं. आमची माळी याची आमची माळी याची आमचे माळे याचे दात आमचे माळे याचे दात आमची माळी याची दात आमची माळी याची दात आमची माळी याची दात आमचे माळे याचे दात आमचे माळे याचे दात आमचे माळे याचे दात लावू बागायत लावू माळी याची आमचे माळे याचे दात. हे प्रमाण का घेतलं माहिती का? शेतकरी काही मराठी समाज असा नाही बरं का. फार गडबड चालली आता. हा, शेतकरी काय मराठीच लोक, मी मराठी असून हे बोलते. शेतकरी काही मराठीच असं नाही, माळी समाज सुद्धा शेतकरी आहे, बहुजन समाज सुद्धा शेतकरी आहे. याच्याकरता मी हे प्रमाण दिलेलं आहे. आमुची लसूण मिरची. मी एक वाक्य तुम्हाला बोललो बरं. हो, महात्मा ज्ञानी पुरुष जेवढं सुख दुःख त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभावी प्रारब्ध वशात आलेलं जेवढं सहन करतो तेवढंच सहन करणारा आमचा शेतकरी आहे. हो बरं का. ज्ञानाशिवाय शोक निवृत्ती होऊ शकत नाही निश्चितच. मला वेदांतात जायचं नाही. आणि म्हणून काय शास्त्र आहे, काय घटपट, पूर्व पक्ष उत्तर पक्ष, कोणते कोश, कोणतं शरीर, कुठली 36 तत्व, कुठले 18 तत्व, क्षेत्र क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष, काय आमच्या शेतकऱ्याला नका कळू द्या. पण आलेल्या सुखदुःखाला सामोरं जायची ताकद ते ज्ञान शेतकऱ्यापाशी आहे. यालाच काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. नुसतं शब्द म्हणजे ज्ञान नाही. मला यावर अधिक बोलायचं नाही. दिवाळीचा प्रसंग आहे, आनंदाचे दिवस आहे आणि जेवढे लोक सहकार्य करणारे असतील इथं तेवढ्यांना धन्यवाद देतो. एवढंच बोलतो, अरे जे दुःखी आहे त्यांच्या दुःखात आपण सहभागी होणं. माझं वाक्य कळतंय का? जे दुःखी आहे त्यांच्या दुःखात जेवढं सहभागी होणं ते माणसाचं लक्षण नसून ते संताचं लक्षण आहे. जे काय रंजले गांजले, मी म्हणतो तुम्ही कोरस करा. त्यासी माने जो आपुले, एवढं बोलून पुढे चलतो. अशी दिवाळी. चला, तर 6 दिवसाचा सण मी सांगत होतो, त्याच्याकरता हे निमित्तच ते म्हणून बोललो. नाही तर विषयांतर करायची घाण सवय मला नाही बरं का. दिवाळी, वसुबारस, ती का काल परवापासून कुणी सांगितलं का नाही मला माहीत नाही बरं का. शास्त्रीय चिंतन आहे. परंपरेने चालत आलेली पूजा ही इंद्राची गोकुळामध्ये. हो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं त्याच्या काही हातात नाही. आणि तुम्हालाही मी सांगतोय, आता तुम्हाला कळेल का नाही मला नाही माहिती, पण आमच्या सगळ्यांना कळेल. त्याच्या हातात नाही काही. काम्य कर्माच्या माध्यमातून तो इंद्र झालेला आहे, 100 यज्ञ करून वगैरे. त्याची पूजा कशाला करायची म्हणले? आपल्या गाई गुरं वासरं सगळ्यांनाच पालन पोषण करणारा गोवर्धन पर्वत आहे किंवा गाई वगैरे आहे, त्यांची काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. थोडक्यात चला पुढे. धनत्रयोदशी झाली ना? कधी झाली माहित नाही का? हँग झाले.
काय झाले हा धनत्रयोदशीच्या दिवशी काय महत्व आहे बरोबर आहे ना लक्ष्मीचा जन्म झाला केव्हा धनत्रयोदशीच्या दिवशी आता तिथी माग पुढे झाल्या याच्यावर माझ्याकडे काही ज्ञान नाही हाय पण नको मांडायला ते लक्ष्मीचा जन्म झाला कोणत्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी कुठे झाला कसा झाला हा आता ते आलं परत चरित्र सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडालेली होती 14 रत्न निघाले ते सगळे रत्न तुम्हाला मी सांगत नाही त्याच्यामध्ये रत्न निघालं कोणतं बस लक्ष्मी मी 25-30 वर्षापूर्वी याच्यापेक्षा थोडा मोठा असेल ते कीर्तनात मंगलाष्टक म्हणलं तिथून पुढं कीर्तन बंद झाले लग्नालाच बोलवायला लागले त्याच्यावर आज म्हणलंय आणि खरं बरं काय लक्ष्मी चाट टाकायचं कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा म्हणायला नाही पाहिजे काय करतात हे लोक असे महाराज बरं का आताचा काळ असा आहे आम्ही लोकांना सुधारवण्याऐवजी लोकांनी आम्हाला सुधरवलं म्हणजे सुधरवलं नाही बरं का याचा लक्षार्थ बिघडवलं लक्ष्मी निघाली आता ते ज्ञानेश्वरी सगळं वर्णन आहे इकडं देव इकडं दानव सगळं वाटप आता लक्ष्मी कशाला काही कुणालाही वरल का हो कळते का तुम्हालाही सांगतो हा लक्ष्मी कुणालाही वरती का आणि कुणालाही वरणारीला लक्ष्मी म्हणावं का लक्ष्मी म्हणायचं कुणालाही वरणाऱ्याला लक्ष्मी नाही म्हणत तिला अवतसा म्हणा हा लक्ष्मी काही कुणालाही वरते का हा हे डोकं घालू लागले मध्ये मध्ये नाही महाराज आणि जाता जाता तुम्हाला सांगतो माता भगिनी हो लक्ष्मीच्या लक्षणा पण ह्या लक्षात घ्या मी नुसतं चरित्र नाही सांगत लक्ष्मीने कुणालाही वरायचं नाही संसार सुखाचा करायचा असेल तर योग्य वर पाहिजे हा एवढंच बोलतो पुढे चलतो तुम्ही माणसाला घ्या ॲडजस्ट करून मग मरेपर्यंत ॲडजस्टच करायचं सहज बोलतो बरं मी तुम्हाला एक सहज प्रश्न करतो ॲडजस्ट करणाऱ्याला त्रास होतो का ज्याला ॲडजस्ट करायचे त्याला त्रास होतो येऊ खरं बोला परत बोलू का तुम्ही पण आपल्या सामीलच का तुमच्याशिवाय तर कीर्तनच नाही बरोबर आहे का ॲडजस्ट करणाऱ्याला त्रास होतो का ज्याला ॲडजस्ट करायचे त्याला त्रास होतो खरं बोलायचं ॲडजस्ट करणार हा बरे वा करणार ॲडजस्ट करणाराला ज्याला ॲडजस्ट करायचे त्याचं काय जाते त्याला माहिती हे कुठं जात नाही सोडून आपल्याला आता कशी अर्थ लाव ॲडजस्ट करणाऱ्याला त्रास होतो मग ॲडजस्ट करायचं का नाही करायचं हे ॲडजस्ट करणाऱ्यांनी ठरवायचं हो काही वेळेस करायला पाहिजे आणि काही वेळेस मी प्रमाणाने बोलतो हे मी तुम्हाला तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो या विषयावर चित्ती मिळे त्याचा संग रुची कर शोभविता दूर त्याची भले बरोबर ना जमतंय ना मग ठीक आहे नाही जमत ना द्या सोडून शोभविता दूर त्याची भले महाराजांचं प्रमाण आहे चला आनंद उपभोगायचा आहे दिवाळीच्या वेळेस हे सण सांगत होतो लक्ष्मी हा नाही कुणाला ॲडजस्ट केलं कुणाला वरला षड्गुणादी ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा हा ज्याची कर्तुमान्यता कर्तुमाशी शक्ती ऐश्वर्य संपन्न गुण संपन्न किती वर्णन करावं शेकडो प्रमाण आहे एकच प्रमाण माऊलींचं सांगतो सर्व कारण दिलेली आहेत त्या भगवंताच्या वर्णनार्थ स्वगत सच्चिदानंद मिळोनी हा स्वगत सच्चिदानंद मिळोनी हा शुद्ध सत्व गुणे विनलिले सत्व गुणे मिळोनी षडगुण बोंडे रत्न
जडित तुझं घोले रत्न जडित श्याम सुंदरा शोभली रे शोभली रे शोभली रे तुझी घोंगडी सागरी कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्वगुणे विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदर. एखादा म्हणेल आम्ही काय करायचं, जे या लक्षणात बसत नाही ते म्हणतील आम्ही काय करायचं. तुम्ही तुमची लेवल पाहिजे, हा उगाच नाटक नाही करायचं. ज्याचे त्याचे त्यांनी लक्ष्मी होती ती. मी मुद्दाम या विषयावर बोलतोय. धनत्रयोदशी झाली ना, हा कोणाला वरलं, देवाला वरलं. का वरलं, देवाने सांगितलं. आळंदी सारख्या ठिकाणी फार सुंदर चिंतन सांगत असतो. ठीक आहे तुम्हाला वरती, पण जास्त अपेक्षा करायची नाही. पायाची सेवा करावी लागेल. कोणाला, लक्ष्मीला. ते पाय धुवायाची दैवा पात्र झाली. हे 2 दिवसाचं महत्व आहे बरं का. अमावस्या उद्या काय आहे, लक्ष्मी, बरोबर आहे का, लक्ष्मी पूजन. बरं मी तुम्हाला प्रश्न करतो, लक्ष्मी पूजन कसं करायचं. दिवाळी या विषयावर बोलतो मी जास्त. कसं करतात तुम्ही म्हणता, तुम्हीच सांगा. तुम्हाला डिस्टर्ब चालत नाही, मग आम्हाला कायला विचारता. कसं करतात लक्ष्मी पूजन वगैरे, आता ते आहे सगळं. हां काय असेल ते आपलं सगळं, काय जे असेल ते सगळं म्हणजे बघून घ्या. पूजा करायची आणि पुन्हा संपत्तीची, सोनं नाणं कायची पूजा करतात, पैशाची पूजा करतात. पण एक तुम्हाला माहिती आहे का, सगळी पूजा केल्यानंतर पूजेला जे पैसे ठेवले जातात, 500 रुपये, 5000, काय आज सोनं सोडून बरं का, जे पैसे ठेवले जातात ते पूजा झाल्यानंतर ते पैसे कोणाला द्यायचे, आपल्या पत्नीला. ज्याच्या त्याच्या बरं का, आपल्या देतात का कोण, तुम्ही बघा उद्या सुधरून घ्या. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा केलेलं जे काय असेल ते कोणाला द्यायचं, आपल्या पत्नीला द्यायचं आहे. हो किती वर्णन सांगेन मी तुम्हाला. पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावी काकुळती. चला लक्ष्मी पूजन उद्या. आता टाळ लक्ष्मी आपली, मृदुंग लक्ष्मी आपली. ते अर्थ घ्या हो, नुसतं येड्यावानी करू नका रे. मृदुंग लक्ष्मी आहे, टाळ लक्ष्मी आहे, विना लक्ष्मी आहे. त्या व्यवसाय उद्योगातले जे कोणी असतील ते त्यांची काय आहे, लक्ष्मी. कोण कशी पूजा करतं, कोण कशी पूजा करतं. आनंदाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस. नंतर पुढे जाऊ. आता पाडवा, बरोबर आहे ना. बसायचं शिकवा. हा परत काय, पाडवा मुहूर्त तुम्ही सांगितलं ना. पाडवा कोणी कोणाला ओवाळायचं, हा असं झालं माझं कीर्तन. बायकोने नवऱ्याला ओवाळायचं. ओवाळायचं जा बरं, नाही त्या दिवसापुरता तरी मान द्यावं. बैल पोळ्याला मान देण्यापेक्षा ओवाळी जा. हा ओवाळा बरं. कसं ओवाळायचं, काय ओवाळायचं ते तुम्हाला माहिती. पुढे चला. कोणत्या दिवशी, पाडव्याच्या. आता जाऊ शेवटच्या सणाकडं. दुसरा सण कोणता, भाऊबीज. नाही काय आहे ना परत बली त्याचं आहे चरित्र. आता नाही सांगत ते सगळं तुम्हाला. मी तुमच्या अपेक्षा वेगळ्या आहे आणि मी त्याच्यात बसत नाही, सांगतो. आता चला भाऊबीज. बहिणीने भावाला ओवाळायचं. बहिणी कुठं जातात, माहेरी जातात. आता ते लई सुंदर वर्णन आहे, अभंग आहे. मी तुम्हाला इमोशनल करीत नाही. हां काही करायचं कारण नाही. तुम्ही पहिलेच लई निबरगटीत ऐकणार, रडणार आणि सोडून देणार. हां त्याला जबाबदार तुम्हीच. असं काही नाही, वातावरण तसंही झालंय. बहिणी हिस्सा सोडी ना, मग हे तरी कशाला बोलविते. हां पण अभंग आहे बरं. परंपरेतले अभंग आहे, संतांचे अभंग आहे. दिवाळीच्या मुळा लेकी असावली. विठ्ठल
विठाल 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 विठाल. दिवाळीच्या मुळा लेकी असावली वाट पाहते. कुठली? कुणीतरी माहेरून आलं पाहिजे. माहेरून आलं पाहिजे. कोणी येतो न्यायला? भाऊ येईल, वडील येईल, कुणी येईल. किती श्रीमंती माहेरी आहे हे महत्वाचं नाही, पण माहेरून कुणीतरी न्यायला आल्यानंतर त्या बहिणीचा ऊर भरून येतो. कितीही सासरी श्रीमंती असली तरी उत्तम सण भाऊबीज. हो, पुढे जायचे. असा हा आनंदाचा सण म्हणजे दिवाळी सण आनंदाचाच आहे. आता त्याच्यात ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे अर्थ आहे. योग्याची दिवाळी कोणती? तै योगी आपा हे दिवाळी निरंतर. साधकाची दिवाळी कोणती? साधक मुमुक्षु जिज्ञासू कोणताही शब्द घ्या, त्याची दिवाळी कोणती? संतांची दिवाळी कोणती? संतांची पण दिवाळी आहे. साधकाची दिवाळी, संतांची दिवाळी, योग्याची दिवाळी, ज्ञानाची दिवाळी, तुमची आमची दिवाळी, आणि ज्याला कळत नाही त्याची दिवाळी. सगळे अर्थ माझ्याकडे आहेत. माझ्याकडे म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे. पण त्या पणचा अर्थ सांगतो. आपल्याला गुणगुणू नका कोणी, मला ऐकू येते. विठाला विठाल. ही दिवाळी बरं का. पण आता दिवाळी शब्दाचा वाच्यार्थ सांगतो आणि मग लक्षार्थ सांगतो. कोणकोणती दिवाळी सांगितली होती? योग्याची, संताची, साधकाची, आमच्या माता भगिनींची, वारकऱ्याची, सगळ्याची दिवाळी. आणि नाही दिवाळी कळली तर आता ते जे याच्यात असेल ते बघून घ्या. अवगुणी म्हणतात त्याला. नीट उभं राहणार नाही. अरे वा, याला कळते. मध्येच काहीतरी करणार. आता ते नाही बोलत आनंदाच्या दिवशी. समजणे वाले को इशारा काफी है. ते ज्याचं त्यांनी सुधारून घ्या. माझा राग कुणाला येणार? जे बिघडलंय त्याला. विठाल विठाल विठाल. बघायचंय. आनंद आहे ना, पण आनंदात सुद्धा असे काही वाकडे असतात, त्याला ती सहन होत नाही. वेगळ्या तिथीला जन्माला आलेलं ते. अरे वा, घरात त्रास, बाहेर त्रास, कीर्तनात आलं तरी त्रास, भजनात त्रास, विक्षेपीच तो. त्याच्यावर सुद्धा अभंग आहे. त्याचं तोंड पाहू नये तुकाराम महाराज सांगतात. सकाळ सकाळ मी म्हणतो मांजर आडवी गेली चालन, पण कपाळाला आठ्या पडणार आडवं नाही गेलं पाहिजे. सरळ सरळ बोलतो. ते बघून घ्या. तुमचं तुम्ही म्हणजे तुम्हाला नका राग येऊन देऊ. ज्याला लागलं त्याला लागलं. विठाला. तर अशी ही दिवाळी साधू संतांनी आपलं जीवन खर्ची केलं नाही, त्याच्या करताच त्यांनी अवतार धारण केला की या समाजाला 6 दिवसापुरती दिवाळी नाही झाली पाहिजे, तर त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर दिवाळी पाहिजे. बरोबर आहे ना? ही संकल्पना आहे संतांची. का ज्ञान सांगितलं? ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञान का सांगितलं? ज्ञानाशिवाय दिवाळी नाही. आता आपण लक्षात आलोय. हा, ज्ञानाशिवाय नाही दिवाळी. दिवाळी याचा अर्थ आनंद, ज्ञानाशिवाय नाही. भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, स्त्रीचा पुरुष केला, सगळं काही चरित्र ज्ञानोबरायांचं तुम्हाला माहिती आहे. पण ज्ञानोबरायांनी 750 पावणे 800 वर्षापूर्वी समाजाची दिवाळी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केली. हो, जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग गाथ्याच्या माध्यमातून समाजाची काय केली? दिवाळी केली. एकनाथ महाराजांनी भागवताच्या माध्यमातून समाजाची काय केली? दिवाळी केली. अशी ही दिवाळी अनेक अभंगापैकी हा एक अभंग तुकोबरायांनी सांगितलं. तोच आमचा सण आहे जेव्हा आम्हाला हरिजन किंवा संतजन भेटते. दसरा दिवाळी तोची आम सण. दसरा दिवाळी तोची आम सण. हो
दसरा दिवाळी तोची आम्हा सण दसरा दिवाळी तोची आम्हा दसरा दिवाळी तोची आम्हा सण 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 सखे हरी जन जगतील सखे हरी जन जगतील आमुक जोडेला पुण्याची जळाची आमुक जोडेला पुण्याची याला दसरा दिवाळी तोची आम्हा सण सण दसरा दिवाळी कुणाला सर्वनाम लक्षात घ्या. तुमचं आमचं आता काय ते बघून घ्या. आम्हा सण म्हणजे तुकोबरांच्या जीवनामध्ये दसरा दिवाळी केव्हा आम्हा आम्हा हे आत्मवाचक सर्वनाम आहे, तुम्हा नाही. हा तुम्हाला जर तो सण तसा वाटून घ्यायचा असेल तर तसं तुम्हाला वाटलं पाहिजे. हा शब्दाचे अर्थ आहेत. आम्हा म्हणजे आम्हाला तो सण आहे, तुम्हाला व्हायला काही हरकत नाही. दसरा दिवाळी तोची आम्हा सण तोच सण आमच्या जीवनामध्ये खरा केव्हा सखे सखे संत जन भेटतील सखे संत जन सगळे संत जन भेटतील सगळे संत जन भेटतील भेटतील सखे संत जन हरिजन या त्या थोडे पाठभेद आहेत. आता ते पाठभेद कोणी केले तुम्हाला सांगत नाही मी. आपण अर्थ बघूया. सखे संतजन किंवा हरिजन भेटतील. सखे हा शब्द आहे 700 श्लोकापैकी एक श्लोक किंवा अनेक श्लोकामध्ये हा शब्द प्रयोग आलेला आहे. सखेति मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती 11वा अध्याय भगवद्गीतेतला सखेती सखा. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि राधेचं विश्लेषण करताना हा शब्द वारंवार आलेला आहे. सखा सखी सखे संबोधन. हो आणि मापात पाप करणारा मी नाही. कोणाला माप समजू याचा अर्थ समजला ना. म्हणजे कीर्तन सखे सखे या शब्दाचा अर्थ सखे म्हटलं जगद्गुरु तुकोबारायांनी. त्याच्याकरता मी फक्त एक आमची विद्वान मंडळी इथं आहे म्हणून हे थोडंसं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्याकरता म्हणून नाही पण अभंगही सोडवला पाहिजे जसा जमेल तसा. अगदी नम्रतापूर्वक सांगतो. आणि त्यातल्या त्या दिवाळीच्या सणाला तर गद्दारी अजिबात नको. त्यावर मला बोलायचं नाही. सखे सखा कोण? श्रहत त्याला आपण आपला जीव भाव अर्पण करतो तो सखा किंवा ती सखी. हो आणि दुसरं तरी कोण सख आहे? कोण आहे सखा? आपला ज्यांना आपण सख म्हणतो ते आपले सखे नाही. माझा कदाचित राग येईल तसे प्रमाण आहे तसे अभंग आहे. पत्नी कुठपर्यंत सोडवायला येते? गाताय तुम्ही ऐकताय मला ते सांगायचं नाही. भावकी कुठपर्यंत सोडवायला येते? मुलगा कुठपर्यंत सोडवायला येतो? आजची वेळ नाही ती गाण्याची. दुःखाचा प्रसंग आहे हा. शेतकरी राजावर काय संकट आहे म्हणून मी जास्त वापव करीत नाही. सखा कोण? कोण आहे सखा? नाही रे कुणी सखा.
नाही कोणी. कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. पुढचं नाही बोलत, बोलायला पाहिजे पण नको. हा नाही हो कोणाच. कोण आहे अंतकाळचं? कोण आहे? मोठे मोठे मी पाहिलेत. अहंकाराने नाही सांगत, प्रेमाने सांगतोय. कोणी नसतो शेवट. अनेक पुरस्कार मिळवलेली मंडळी, अनेक सन्मान मिळवलेली मंडळी मी पाहिले. शेवटला असला कोणी एखादा जवळ तर असला, नाही तर फार अवघड परिस्थिती आहे. जोपर्यंत हातपाय चांगले आहे तोपर्यंत सगळं चांगलं मान्य करावंच लागेल. जोवरी चढ नका बस. बरोबर आहे. नाही कोणाचं मग सखा कोण? श्रीमद भगवद्गीता बघा, महाभारत बघा, भागवत बघा. अर्जुनाने फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सख मानलं. आणि आता कलियुगामध्ये बरं का, आणि त्यातल्या त्यात आताच्या या काळामध्ये संताशिवाय सख आपलं कोणी नाही. निश्चितच. कोण सांगतो एवढं तळमळून? हा तुम्ही कल्पना करा ना. हात जोडून सांगतो सगळ्यांना. तुम्ही अधिकारीच आहात. काय म्हणतात मला आठवण ते बरं का. ओपीडी. ओपीडी दवाखान्यात. ओपीडी म्हणजे काय? टाकवायचे तिथं 200-300 रुपये दिल्याशिवाय काहीच नाही. काय चुकतंय का काही? कोण फुकट काय करतंय का? आज 4092 अभंग आपल्या जगद्गुरु तुकोबर यांनी केले. मी माझ्या म्हणणार नाही, माझे नाही तुकोबर आहे, सर्वाचे आहेत. बोलताना सुधरून घ्यायला पाहिजे. हा तुमचा विषय नाही. तो म्हणतो माझे तुकोबर आहे. अरे तुझे कसले? सगळ्याचे आहेत. साधी गोष्ट नाही महाराज. बरं समाजाकरता हे केलं. सांगतो तुम्हाला मी. पहिलं तीराला जाण्याकरता नाव लागते. त्या नावेमध्ये नावाडी लागतो. बरं का. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगारूपी 4092 नावा केल्या. कोणत्याही एका नावेत बसा, कलियुगात सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही एका नावेत बसा. समचरण दृष्टी या अभंगापासून कोणताही अभंग घ्या. हो. आणि ज्ञानोबरायांनी पाया रचताना एवढा मजबूत पाया रचला. किती नावा केल्या? 9033 नावा केल्या. त्या एका बरं का, एका नावेमध्ये बसा याचा अर्थ एक तरी ओवी बस. हो, ही दिवाळी केली बरं आमच्या साधू संतांनी. का तुकोबरांनी म्हणू नये मग? सखे संत जन भेटतील, संत भेटती आजी मज, ते नेहमी झालो चतुर्भुज, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. प्रमाण तुम्हाला माहिती. दुःखाचं हरण करणारे, दुःख नाश करणारे गुरु असतील, संत असतील, कितीतरी माझी ज्ञानेश्वरी जवळजवळ पाठ आहे. आणि नुसती पाठ नाही, मी 3 वेळा ज्ञानेश्वरी, 3 ते 4 वेळा ज्ञानेश्वरी श्रवण केली. आणि आळंदीमध्ये सिद्धबेटामध्ये 18 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. साधी गोष्ट नाही. म्हणजे मी अहंकाराने बोलतो असं नाही. मी कशा करता बोलतोय? त्रिविध तापाची किंवा आत्ता सांगितलं ना दुःख हरण करणारे संतच आहे ना. बघा ना तुम्ही, ऐके गार्थ बंधू, माऊलींची भाषा आहे. निरंतर कारुण्य सिंधू, विशद विद्या वधू वल्लभाजी, जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, सो अहम भाव, नाना लोक हेलावया समुद्रा. तू दुःखाचं हरण करणारे कोण आहेत? संत आहेत. बरं का. त्यापैकी सगळेच संत. आणि मला वाटतं हा अभंग तुकोबरांनी कोणाला उद्देशून केला असावा तर निश्चितच माऊलींना, असं समजून घ्यायला काही हरकत नाही. चला पुढे जाऊ आपण.
सखे संतजन सखे हरिजन भेटतील. हरिजन याचा अर्थ हरीची भक्ती करणारे त्याला हरिजन म्हणतात. समाजाच्या उद्धारार्थ आलेले त्याला संत म्हणतात. आणि संत आणि हरिजन याच्या वेगळ्या व्याख्या करायचं काही कारण नाही. पण आता हा पण शब्दाचा अर्थ सांगायचा म्हणून एक असा आणि एक असा. सखे संतजन सखे हरिजन भेटतील. पण बरं का, हा साधी गोष्ट नाही महाराज. मी धन्यवाद देतो बरं का ओम साई यूट्यूब चॅनलचे मालक हां चैतन्य मोहिते आणि पुन्हा बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी आणि सर्वज्ञ असे असणारे चोपडे सर आणि सर्व मान्यवर गुणीजन. खूप सुंदर मृदुंग वाजवला तुम्ही आणि खूप छान कीर्तन केलं बरं ताईंनी. मी ऐकलं स्वतः आणि स्तुती नाही, खरंच छान कीर्तन केलं. तुम्हाला आवडलं का? खरं सांगा. आवडलं जोरात टाळ्या वाजवा. हां उगा आपला आशा नको. माझं जाऊ द्या, माझं काय आता. बरोबर आहे ना, खरंच आहे ना. हा सगळा मी याच्यात वर्णन केलं बरं का, म्हणजे शेवटी सांगायची काही गरज नाही. हां आणि आवर्जून कीर्तनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे असणारे हो माझ्या खूप आवडते. आता तुम्हालाही सांगतो, जी भेटतात त्यांना तुम्ही आवडताच असं नाही. मतदान करणारे जवळचेच असतात आणि काही तुम्हाला भेटतही नाही, ते मतदान करून निवडून आणतात. त्यापैकी मी तुमचा एक मतदार आहे. हा काही प्रत्यक्षात प्रेम करायला पाहिजे असं काही नाही. त्याचं गुण असतील, त्याचं ज्ञान असेल, त्याची सेवा असेल, त्याचं संप्रदायामध्ये ही सगळी मंडळी आमची सगळीच आहेत बरं. मला नावं काही जास्त माहीत नाही. आणि माता भगिनीला विशेष धन्यवाद देतो बरं. त्याचं कारण आहे, दिवाळीच्या सणाला कुणी घर सोडतंय का? कुणी जात नाही कुणी कुणाच्या घरी. मग तुम्ही सगळं सोडून सणाच्या दिवशी आता 10 वाजायला आले, तुम्ही इथं बसलेत, किती राग येत असेल तुम्हाला? नाही हां असं नाही येत. वा वा, चांगली गोष्ट आहे. कारण आपण ज्यांना सहकार्य करण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलं तो बळीराजा म्हणजे शेतकरी राजा. हो असा हा आनंदी आनंद. मी काय बोलावं असं काही विशेष नाही. मी तरी काय सांगणार आहे. हां जे संतांचं वचन आहे, संतांचं जे सार आहे तेच जाता जाता मी काय हे बोललो त्याचं कारण सांगतो. आज माझा दिवस एवढा चांगला गेला सागर महाराज. हो सकाळी आळंदीला स्नान करून आमच्या गावी आलो शेवाळवाडीला. तिथं थोडासा काकडा केला, आरती केली. आमच्या घरातलीच माणसं बरोबर आहे. आमची भाऊ हरिश्चंद्र शेवाळे उर्फ भाऊ, आमचे दाजी राजू गोराडे आणि माझ्यावर प्रेम करणारा आमचा पुतण्या श्री अमित तानाजी बापू शेवाळे आणि आमचा भाचा बाजीराव शेवाळे. हे नाव घ्यायचं म्हणून घेतलं नाही बरं का. भावकीचं पुढं जमत नाही सहसा, पण आमची शेवाळवाडी अशी आमच्या भावकीत कुठलाच वाद नाही. हां कुठलाच नाही. भावकीत तर अजिबात नाही. हां त्याच्या क्षेत्रात गेलं मग बघतील ते काय असेल ते, पण असं नाही. अशी प्रेम करणारी सगळी मंडळी. इतका दिवस आनंदाचा. आज माझा मुलगा वारल्यापासून 3 वर्ष झाले. काडेकर महाराजांना माहिती आहे, तुम्ही ऐकून असाल. इतके दिवस मी संप्रदायात काढले 3 वर्ष. आजचा दिवस मला खरंच माझ्या सेवेचं फळ मिळालं. कसं फळ मिळालं ते मी सांगतो तुम्हाला बरं. सकाळी उठून आळंदीला स्नान करून ते सिद्धबेटामध्ये 84 सिद्धाचा सिद्धबेटी मेळा तिथं स्नान करून मग शेवाळवाडीला येऊन काकडा करून थोडाफार का व्हायना लई नाही केला, पण आमच्या काही घरातलीच माणसं आहे माता भगिनी त्यांच्यात 1-2 अभंग म्हणून आरती करून मग आमचे दाजी आहेत राजू बोराडे त्यांच्या घरी जेवण करून मग इकडं येऊन नुसतं येऊन नाही पंढरपूरला जाऊन. आणि विशेष म्हणजे मंदिराच्या बाहेर उभा असताना काय पांडुरंगांनी पाठवलं. परमपूज्य गुरुवर्य बरं का विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे ज्येष्ठ विश्वस्त माऊली महाराज जळगावकर चला म्हणले महाराज. हो पांडुरंगांनीच पाठवलं महाराज. हो चला म्हणले दर्शन करून
पांडुरंगाच्या चरणाजवळ नेऊन पांडुरंगाचा प्रसाद दिला, रुक्मिणी आईसाहेबाचा प्रसाद दिला. मी सत्कार म्हणत नाही, तुम्हाला मी फोटो दाखवले. आणि इथं आलो, माऊलींच्या तळाचं माळशिरसला दर्शन घेतलं, गाडीतूनच घेतलं महाराज. हो, पण घेतलं. आणि पुन्हा जे अन्नदान करणारे पाटील आहेत माळशिरसचे, त्यांच्या घरी उग धावती भेट दिली. 50-60 वर्षापासून अन्नदान करतात माऊलींच्या तळावर म्हणून. भाग्य कसं सांगतो. इथं आलो, इथं आल्या आल्या बाकीचं काही ऐकण्यापेक्षा ताईंचं सुंदर कीर्तन ऐकायला मिळालं. किती वाजेपर्यंत? 8-6. सगळा दिवसच असा गेला. आणि कीर्तन ऐकता ऐकता ज्यांचं मी आत्ता वर्णन केलं, सागर महाराज आले बरं. हो, खरंच मला बरं वाटलं. हो, माऊलीच्या मंदिरामध्ये वैराग्य मूर्ती 84 सिद्धापैकी एक सिद्ध जयराम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये 2 वर्षापासून निष्काम रीतीने सेवा करतात सागर महाराज बोराटे. माऊलींच्या समाधीसमोर त्यांचं दर्शन झालं, ताईंचं कीर्तन ऐकलं. तुमच्यासारखा गोड मृदुंग, हो, नाही तर माझ्या कीर्तनात वाजवता येत नाही असं म्हणतात बरेच लोक. पण तुम्ही वाजवलं आत्तापर्यंत, अजून 10 मिनटं राहिले. हो, आणि तुम्ही एवढं शांत चित्ताने की या पलीकडे काय आहे, दुसरा काय आनंद आहे हो. असा आनंदाचा दिवस आज जो माझ्या जीवनामध्ये आला, याला कारण तुम्ही सगळेजण आहात. एवढं बोलून पुढे चलतो. हो, भाग्य बरं का. हां, सखे हरिजन भेटतील, साधी गोष्ट नाही महाराज. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले, परिसंत समागम दुर्लभ, 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 परिसंत समागम दुर्लभ. फार कठीण आहे आणि तुमचं सुद्धा भाग्य आहे ना, बरोबर आहे ना. आमचे वैकुंठवासी जयराम महाराज गायचे बरं काय, फार गोड आहे. राज मिले गजबाज मिले, गाणाऱ्याला रस्व दीर्घाचं ज्ञान पाहिजे. सब साज मिले, परिसंत समागम दुर्लभ रे. याला भाग्य लागतं. ताकीचं काय हो, कोण घेतो कुणाचं नाव. एखादा फॉर्च्युनर मधून चालला, आता मी चालू लय फॉर्च्युनर बदनाम झाली बरं का, गाडी घ्यायची का नाही शंका यायला लागली. आता कशी झाली काय, थोडंफार काहीतरी वाकडं बोललं पाहिजे ना, सवय नाही पण आता बोलावं लागते. हा, जाऊ द्या. विठाला सगळं काही मिळेल, त्याच्याकरता मी काय लय थोडासा वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण माऊलींची लेकरं आहोत. वारकऱ्या पुढे झुकल्याशिवाय राहायचं नाही आणि इतराला झुकावल्याशिवाय, वारकऱ्या पुढे झुकलंच पाहिजे, संता पुढे झुकलंच पाहिजे. जाऊ द्या, आपला विषय हा चाललेला आहे. परी संत समागम दुर्लभ रे म्हणून म्हटलेलं आहे बरं. अमूप जोडिल्या पुण्याच्या. हा, एक पुण्य नाही, 2 पुण्य नाही, किती राशीच्या राशी. जसा बहुता सुकृताची जोडी, तसं बरं का. अमूप जोडिल्या पुण्याच्या राशी. कोणतं पुण्य पाहिजे, काम, हे लई प्रकार आहेत त्याच्यामध्ये. फक्त सिद्धांत सांगतो. संत भेटण्याकरता महाराज तुम्ही अभ्यासू दिसतात, परमार्थिक दिसतात, त्याच्यापेक्षा महत्वाचं संत भेटण्याकरता, देव भेटण्याकरता जे पुण्य लागतं ते शुद्ध पुण्य लागतं. हे जाऊ द्या बाकीचं. अमूप जोडिल्या पुण्याच्या राशी म्हणून त्या भाग्याचं वर्णन करता येत नाही. पार त्या भाग्याशी नाही लेखा. याचा परिणाम काय. असं जर भाग्य असेल, असं जर पुण्य असेल, अशी जर त्याची योग्यता असेल की संत त्याला भेटणार किंवा भेटले, दोन्ही काळातले शब्द, तो दसरा, ती दिवाळी
मग काय होईल हो? धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा पिकली वाचा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा पिकली हे वाचा राम रामे उतरणे का गाणी सहज बोल बरं मी सहजच बोलणे इथं उपदेश पुढे चाललं होतं धन्य दिवस आजी झाला सोन्याचा दिवस झाला म्हणजे सोन्याचा ह्या नाही बरं का सोने या शब्दाचा डायरेक्ट लक्षार्थ सांगतो धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नामे वाचा पिकली पिकली याचा अर्थ जसं फळ पिकलं की गोड लागतं तसं वाचा पिकली म्हणजे याचा अर्थ फळाला आली म्हणजे तिथून पुढं काही राहिलं नाही असे थोडे थोडे अर्थ तुम्हाला सांगितले हो आता शेवटचा सिद्धांत आणि मग तुकाराम महाराज सांगतात ज्यांच्यामुळे आमच्या जीवनामध्ये दसरा दिवाळी आहे ज्यांच्यामुळे त्रिविध तापाचा नाश होतो ज्यांच्या कृपेमुळे कारणसह जगन निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते उद्धार होतो मोक्ष मिळतो आनंद मिळतो संसार सुखाचा होतो काय असेल ते सगळे शब्द मग अशा संतांना तू का म्हणे काय हो उतराई तू का म्हणे काय हो उतराई हा तू का म्हणे काय हो उतराई हा तू का म्हणे काय हो उतराई 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 तू का म्हणे काय हो जेव्हा ठेवू पायी जीव ठेवू पायी संताचिया परत भग्यात रे ना
जोडे खुमाये राम तो पारक माये विठो पारक माये विठो पारक माये राम जय 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 राम पारक माये जय जय विठो पारक माये तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बजरंग बली की हर 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 विठो पारक बोला बोला बाळू मामा जनमन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय 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 माऊली ज्ञानराज माऊली तुका अशा प्रकारे आजचा दिवस सांगून गेलो. मला वाटतं 10च वाजले असतील, झाले असतील 2-5 मिनटं इकडं तिकडं, पण नाही झाले बहुतेक. खरं सांगा किती वाजले? वा वा वा, यांनी एवढं चांगलं मत व्यक्त केलं, रिस्पॉन्स दिला, त्यांच्याकरता टाळ. हे का बोलतो माहिती आहे का? वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नेविन. आनंदात दिवस गेला पुन्हा पुन्हा, आणि एकच माऊलींच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी. आणि तुम्ही भाग्यवान कसे, तुम्ही म्हणजे सगळेच बरं का, पंढरपुरापासून तर आळंदीपर्यंत माऊलीच्या वाटेवर, तुकोबऱ्यांच्या वाटेवर आपण आहोत. नक्कीच पवित्र ते कुळ पावन तू देश हा अभंगातला विषय नाही. तुमच्या पूर्वापार पिढ्या काही भाग्यवान असतील, आणि म्हणून बरं का आजचा हा दिवस वर्णन करू शकत नाही. फार सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, आणि संपूर्ण समाजाला माहिती आहे मी खोटी स्तुती कोणाची कधी करत नाही. चुकलं तर बोलल्याशिवाय राहत नाही. बोललंच पाहिजे, पण बोलण्यासारखं काहीच नाही. हो, सगळंच अतिशय चांगलं. उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे, आणि एक विशेषता मला पाहायला मिळाली. या दिवाळीच्या वेळेस सहसा कोणी नाही कुठं जात. हो, आमची सगळी महाराज मंडळी इथं संसार सोडून इथं आलेले आहेत, दिवाळी सोडून. खरं आहे ना, दिवाळी सोडून. बरं, सगळीच मंडळी आहेत. हां, मुलींची कीर्तनं सुंदर सुंदर कालपासून. बरं, मी मानणारा माणूस आहे, मी असं उगाच काहीतरी बोलणारा माणूस नाही. बरं का, खूप सुंदर कीर्तन केलं. नाव काय? नम्रता ताई कर्वे. आता ते पाठ झालं, म्हणजे पाठ होण्याकरताही मी विचारलं. आता ते मी कसा अभ्यास केला निवंत सांगेल. पाठ कधी केलं नाही, पण पाठ केल्याशिवाय फार गोड कीर्तन नम्रता ताई कर्वे फलटणच्या. चांगलं कीर्तन केलं, चांगली साथ. आता उद्या आणि परवा दिवाळी सोडून आपल्या गावामध्ये, आपल्या डोंबाळेवाडीमध्ये मृदुंगाचार्य गणेश महाराज सातारा, सगळीच मंडळी. नाव घेण्याचंही काही कारण नाही. अतिशय आनंदोत्सव या दिवाळीच्या पर्वावर. 12 वाजल्याच्या पुढे लक्ष्मीपूजन. सगळं मी वर्णन मला वाटतं 1 तासामध्ये जसं शक्य होईल तसं धावत्या वेगात. फक्त शिमगाच नाही सांगितला. शिमगा खायल्यानंतर तोही 3 दिवसाचा सण आहे. अतिशय धावत्या वेगात तुम्ही त्याचा आढावा घ्या, काय काय बोललो सुरुवातीपासून कुठपर्यंत. आणि मला वाटतं जेवढं मला माऊलींच्या कृपेने, श्रीगुरूंच्या कृपेने आणि पांडुरंगाच्या कृपेने, जेवढं तुमच्या प्रेमाने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या साथीने
जेवढं मला सांगता येईल 1 तासात एवढं बोलणं सोपं नाही. आता 1 तास झाल्यावर बोलणं सोपं आहे, म्हणजे कीर्तन झाल्यावर. एवढी सेवा पार पडली. माऊलींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. बळीराजावर जे संकट आलं त्या संकटामध्ये सर्वांनीच साथ दिली बरं. ही महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. इतर राज्यापेक्षा कुणी साथ दिली नाही असं नाही. त्यामध्ये आपलं विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असेल, पंढरपूरचं, माऊलींचं आळंदीचं संस्थान असेल, शिर्डीचं, अनेक संस्थानांनी, अनेक लोकांनी हे दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाही. साधी गोष्ट नाही महाराज. साथ दिली शेतकरी राजाला. आणि का साथ दिली? तो राजा आहे म्हणून. बरोबर. राजाला नाही साथ द्यायची तर कुणाला द्यायची? बरोबर. राजाला साथ दिलीच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रजेचं कल्याण होत नाही. आणि या देशाचा खरा राजा जर कोण असेल तर तो शेतकरी राजा आहे. सोन्याने पोट भरत नाही, पैशाने पोट भरत नाही, कशानेच पोट भरत नाही, पण अन्न जर नसेल तर खरोखरच पोट भरत नाही. बरोबर आहे ना? 72-73 दुष्काळ पडला होता. माझा जन्म त्या दुष्काळात झालाय. हे माझं दुर्दैव का सुदैव मला माहीत नाही. महाराज आता विनोदाने बोलायला काही हरकत नाही. फार हालाकीची परिस्थिती होती असं आमच्या वाडवडिलांनी सांगितलं बरं का. आपण एवढ्या दुष्काळामध्ये सुद्धा भरभरून सगळ्यांनी मदत केली आणि करतीलही आणि करावी पण. एखादा म्हणाल महाराजांनी केली का नाही? महाराजांनी सुद्धा सगळ्याच केलेली आहे. उगं वावगं बोलायचं काही कारण नाही. आणि म्हणून असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये देवा परत कधी येऊ देऊ नको रे. एक म्हण आहे, अनेक जण गेले तरी चालतील, जाऊ नये, पण अनेक जणाचा पोशिंदा तो कधीच जाऊ नये. आणि अनेक जणाचा पोशिंदा, मी म्हणतो देवाचा सुद्धा पोशिंदा कोण असेल तर तो शेतकरी राजा आहे. मी समजून सांगतो तुम्हाला, देवाला जो नैवेद्य दिला जातो तो धनधान्य पिकूनच दिला जातो. आणि म्हणून या दुःखातून सावरण्याची ताकद पांडुरंग परमात्म्याने त्यांना द्यावी. सर्वांची दिवाळी उदंड आयु आरोग्य संपदा ऐश्वर्य सगळ्यांना लाभावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. एखादा म्हणेल तुमच्या म्हणण्याने काय होणार, तसा त्याच्याकरता एक तुकोबरायांचं प्रमाण सांगतो. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी. हो, मानलंच पाहिजे. मग मज हरी उपेक्षिना विठ्ठल जय. हाय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरवेचे. कीर्तनकार ज्यांचे संप्रदायामध्ये खूप मोठे ताकद आहे ते हरिभक्त पारायण सन्माननीय बाळासाहेब महाराज शेवाळे यांचं या ठिकाणी कीर्तन झालं. खरंच महाराजांसाठी खूप खूप धन्यवाद. आणि या कीर्तन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त पारायण कीर्तन सिंधू सागरजी महाराज बोराटे हे आवर्जून या ठिकाणी या सोहळ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेत. सन्माननीय सागरजी महाराज बोराटे यांना विनंती करतो की आम्हाला 2 मिनिटात तुमच्या शुभेच्छा द्या आणि आम्हाला आरतीसाठी या ठिकाणी परवानगी द्या. सर्वांना जय बाळू मामा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवर्यांच्या मुखातून आपण एवढ्या सुंदर वाणीचा आस्वाद घेतलेला आहे. सद्गुरू संत बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी आणि ओम साई क्रिएशनच्या संयुक्त विद्यमानानं एक दिवा शेतकऱ्यांच्यासाठी हा कीर्तन महोत्सवातला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये आजची ज्यांची कीर्तन सेवा आपण श्रुत केली, परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वरी कंठस्थ आदरणीय हरिभक्तपरायण श्री शेवाळे महाराजांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी वाणी श्रवण केलेली असताना या आजच्या कीर्तनात त्यांनी वारंवार उल्लेख केला की आजचा दिवस सोन्याचा झाला, आजचा दिवस सोन्याचा झाला. त्यांच्यासाठी तो दिवस आजचा चांगला गेला. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि महाराजांच्या भावंडांनी निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाईनं ज्या सिद्धबेटात वास केला, जिथं सिद्धबेटात राहून साधना केली आणि ज्या सिद्धबेटातून वारकरी संप्रदायाचा उगम झाला, अशा सिद्धबेटातल्या महात्म्याचे पाय आमच्या डोंबाळवाडीला लागले. त्यामुळं आमचाही आज दिवस नक्कीच सोन्याचा झालेला आहे.
आपण आलात, आम्ही कृतकृत्य झालो. खरं तर ओम साई क्रिएशन आणि डोंबाळवाडी इथल्या तरुणांच्या आणि आमच्या चैतन्य दादाच्या मनात एक उपक्रम आला की आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अनेक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनातून माझ्यासहित सर्वजण आम्ही शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांना मदत करा असं कीर्तनातून सांगत आलो. कीर्तनकारांनी कीर्तनातून सांगितलं शेतकऱ्यांना मदत करा, पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कीर्तन महोत्सव आयोजित करणारा एकमेव यूट्यूब चॅनल हा ओम साई क्रिएशन आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आणि या ओम साई क्रिएशनला तुम्ही सर्वजण धावून आलात हे सुद्धा लाख मोलाचं आहे. त्यामध्ये सर्वजण आज महाराष्ट्रातील मोबाईलच्या स्क्रीनवर आणि टी व्हीच्या पडद्यावरच दिसणारी कीर्तनकार मंडळी तुम्हा सर्वांना सहज उपलब्ध झाली. आजचाच पहा, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या भगिनी डॉक्टर नम्रताताई कर्वे, आदरणीय सर्वच महाराज मंडळी, ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आज तुम्हाला सहज प्राप्त होत आहेत. हे याच्या पाठीमागं दोघांचं योगदान आहे. एक म्हणजे ओम साई क्रिएशनचं सुद्धा आणि दुसरं म्हणजे बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडीचं सुद्धा. हे दोघं जण एकत्र आले म्हणून एवढा मोठा सोहळा आज इथं संपन्न झाला. महाराष्ट्रातला हा एकमेव सोहळा आहे की जो सोहळा सद्गुरू बाळूमामांच्या साक्षीनं शेतकऱ्यांसाठी राबवला जातोय. बरं, सद्गुरू बाळूमामांचा हा दरबार आहे, जगाच्या मालकाचा दरबार आहे. आजपर्यंत खूप मामा पाहिले असतील तुम्ही, मारीच मामा पाहिला असेल, कंस मामा पाहिला असेल, पण ज्या त्या मामानं भाच्याचं वाटोळच केलं. पण जगाच्या पाठीवर असा एकमेव मामा आहे की त्या मामानं अख्ख्या जगाचं चांगलं केलं, ते सद्गुरू संत बाळूमामा आहेत. आणि त्यांच्या दरबारात आज आपण आहोत. महाराजांनी दिवाळीचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. खूप सुंदर दिवाळी सांगितली, ज्ञानोबांची दिवाळी सांगितली. महाराजांनी दिवाळीचं वर्णन करताना सरळ वर्णन केलंय. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. नामदेव महाराज म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. सावता महाराज म्हणतात सुखाचा सोहळा करोणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. जनाबाई म्हणते घाली ते मी रांगोळी, गोविंद गोविंद. सेना महाराज म्हणतात आलो विठोबाच्या दारा, तोची दिवाळी दसरा. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. ह्या सगळ्या संतांच्या दिवाळ्या महाराजांनी आज एकत्र करून दाखवल्या आणि एकाच ओळीमध्ये आपल्याला दिवाळीचा अर्थ सांगितला. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. डोंबाळवाडीची खरी दिवाळी खरा दसरा जर कधी साजरा झाला असेल तर या वर्षी 2025 मध्ये साजरा झाला, हे लक्षात राहू द्या. हे परवापासून तुमच्या समोर नसणार आहे. अत्यंत सुंदर ही दिवाळी, हा दसरा तुम्हाला पाहायला मिळाला. शेतकऱ्यांसाठी इथून पुढे अनेक जण या सोहळ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील आणि कीर्तन सोहळे आयोजित करतील. पण जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येला रोखण्यासाठी, शेतकऱ्यांच्या दुःखातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांच्या दारात सुखाचा दिवा लावण्यासाठी जर कुठून क्रांती झाली असेल तर त्या क्रांतीची ठिणगी आपल्या डोंबाळवाडीतून पडली, हे इतिहासात कोरलं जाईल, हे लक्षात राहू द्या. त्यामुळे तुमच्या डोंबाळवाडीचं मनापासून कौतुक आहे, तरुण मंडळाचं कौतुक आहे, या सगळ्यांचंच कौतुक आहे. दिवाळीचे दिवस आहेत. महाराज मगाशी बोलत होते, ते सांगत होते की दिवाळीचे दिवस आहेत आणि मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. दिवाळीच्या सणाला करंजा चकल्या बनवायच्या सोडून एवढ्या मायमावल्या समोर बसल्या, याचंच मला आश्चर्य वाटत होतं. मी फक्त आशेनं कोणाकडे बघितलं असेल तर फक्त त्या बाबाकडे बघितले. विना घेतल्या घेतल्या त्यांनी लक्ष्मीपूजन कसं करायचे सांगितले, मी लिहून घेतले. घरी गेल्या गेल्या तिला सांगणार आहे. उभा राहिल्या हळद कुंकू व्हायचं, अमुक तमुक सगळं. त्यामुळे इथं सगळ्यात जर जास्त मन लावून मी कोणाकडे बघत होतो तर बाबाकडे. तर बाबांनी मला लक्ष्मीपूजन कसं करायचं ते सांगितलंय. उद्या मी लक्ष्मीपूजन करून घेणार आहे. मला सुद्धा त्यांनी सांगितलेलं पटलंय, त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो. साऊंड सिस्टम आहे, त्याचबरोबर माझे सन्मित्र हरिभक्तपरायण परमादरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज रणवरे महाराज खूप सुंदर कीर्तन करतात. आदरणीय हरिभक्तपरायण गोरखजी महाराज कुंभार, आदरणीय हरिभक्तपरायण मनीष महाराज, माझे मित्र गणेश महाराज गुजर, माझे वडील आदरणीय हरिभक्तपरायण, आम्ही ज्यांना वडील मानतो ते अनिल महाराज जे कर्वे, आमच्या आईसुद्धा समोर आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार आहे. बाबांना मला सांगायला आवडेल, बाबा ह्या जेवढ्या मुली दिसत आहेत यांच्याकडून एकही रुपया फी न घेता वर्षभर मोफत सांभाळण्याचं काम हे दाम्पत्य करत असतं. वर्षभर एकही रुपया घेतला जात नाही, अगदी मनापासून. बरं, ही लेकरं सांभाळणं सोपं नाही. एवढ्या लहान लहान लेकरांना गोरख महाराजही सांभाळत आहेत आणि अनिल महाराज सुद्धा सांभाळतात. अशी मोठी माणसं आपल्याकडे आहेत.
तुम्ही मगाशी उल्लेख केला की ताईंचा अत्यंत सुंदर कीर्तन करतात. ताईंच्या शेजारी बसलेली माझी लहान बहीण आहे, पूर्वा गायकवाड नाव आहे. अत्यंत सुंदर गाते, आवाज फार गोड आहे. ईश्वरानं तिला कंठ दिलाय. बाकी तुम्ही सगळी मंडळी आहात. आमचा तो छोटा आर्यन आहे ताईच्या संस्थेत, इकडे रे पळत आहे इकडं, हा स्टेजवर आहे, इतका हुशार आहे. तुम्ही कीर्तन सांगत होता दिवाळीला कसं कसं आवरायचं, तो टाळानं भांग पाडत होता. तुम्ही कीर्तन सांगत होता की दिवाळीला कसं कसं आवरलं जातं, पकवाजाची पावडर घेऊन तोंडाला लावत होता. असा हा सुंदर, म्हणजे अशी सगळी अवघड मंडळी सुद्धा, पण आमचे अनिल बाबा सुंदर सांभाळतात. हे लहान लहान लेकरं आणि नाचतो सुद्धा, लाजतो सुद्धा सुंदर. त्यामुळं अगदी चांगल्या पद्धतीनं आहे. हे सगळं एका छताखाली आणलं आमच्या चैतन्य दादानं. त्यामुळं चैतन्य दादासाठी मनापासून टाळी वाजवा. चैतन्य दादाची सगळी टीम, त्याच्यामध्ये रोहित असेल, इकडं माधव असेल, पलीकडं गणेश जे असतील, हा सगळा सागरदादाची साऊंड सिस्टम असेल. आणि मी तुमचाच आहे म्हणून मी हा तुमचा वेळ घेतला. फक्त माझी विनंती आहे, बोलून काय होणार नाही, आपल्याला कृतीतनं उतरावं लागेल. शेतकरी पूर्ण खचलाय, कोलमडलाय, वाहून गेलाय. ज्या दिवशी भूम गावात पूर आला, परांड्याला पूर आला, त्या दिवशी सीना नदीच्या बाजूनं आमचं कीर्तन होतं. आम्ही कीर्तनाला चाललो होतो. माझ्याबरोबर तो चैतन्य दादाला सुद्धा प्रसंग माहीत आहे. ज्यांच्यात कीर्तन होतं त्यांच्यात 40 गाई तुम्ही बातमी पाहिली असेल, ते पुराच्या पाण्यानं गेल्या. अशी इतकी मोठी दुर्घटना झाली. शेतकरी खचून गेला, पुरता खचला, इतका डगमगला. पण एक सांगतो, शेतकरी खचला असला, शेतकरी कोलमडला असला, तरी ज्या नोटेला त्याच्या घामाचा वास नाही, ती नोट शेतकरी कधी स्वीकारत नाही. एवढा स्वाभिमानी बळीराजा आहे. आपण त्यातलेच आहोत, आपण त्यांचेच वंशज आहोत, आपण त्या कुळातनं आलोत. आपली एक जबाबदारी आहे. हे या पोरांनी उभा केलं, सरांच्या मनात आलं, तरुण पोरं उभा राहिली, चोपडे सर उभा राहिले, ओम साईच्या मनात आलं, त्यांनी उभा केलं, मागं बॅनर लावला, महाराष्ट्रभर पत्रिका फिरल्या, अनेक कीर्तनकारांनी आवाहन केलं, मदत करा मदत करा. आवाहन करून आता नुसतं थांबायचं नाही. इथं तुम्ही आलाय, तुमच्याकडं उद्याचा अजून एक दिवस आहे. कलियुगात दोघाकडे देव असतो. ज्ञानेश्वरीत 2 ओव्या आहेत. ज्याच्या ओठावर नाव आहे त्याच्याजवळ देव आहे, आणि ज्याच्या खिशात पैसा काळजात दया त्याच्याजवळ देव आहे. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजय विभूती माझी. ज्याच्या ओठावर नाव आहे, मी तयापासी पांडवा, हरपलोगा गेवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. यातला दुसऱ्या प्रकारातला देव होता येणार नाही आपल्याला. सदैव नामस्मरण करणं आपल्याला जमणार नाही. पण खिशात पैसा असेल तर आपण नक्की दानधर्म केला पाहिजे. माझी विनंती आहे, उद्याचा दिवस आहे, तुम्हाला देव व्हायची संधी चालून आली. तुम्हाला सगळ्याला देव व्हायची संधी चालून आली. एका कवीच्या ओळी आहेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत. तेव्हा तुम्ही देणारे व्हा. देता देता देव तुम्हाला भरपूर देईल. बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत, मला समाधान वाटलं. मी इथं पहिलं कीर्तन केलं होतं तेव्हा इथं काहीच नव्हतं. आज मंदिर उभा राहते. काही दिवसात बाळूमामा येणार आहेत. मी तेव्हा शब्द दिला होता, मी मंदिराच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेला येणार आहे. तुम्ही कुणालाही बोलवा, पण मी त्या दिवशी पूर्ण वेळ तुम्हाला देणार आहे. मी त्यावेळेस शब्द दिला होता आणि तो मी पूर्ण सुद्धा करणार आहे. त्यामुळे आज समाधान वाटते. तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचं चांदणं यावं. एका त्या दिव्यानं तुमच्या आयुष्यात सुख द्यावं, दुसऱ्या दिव्यानं समृद्धी द्यावी, तिसऱ्या दिव्यानं प्रेमाचा प्रकाश टाकावा. आणि हा तुमच्या माझ्या दारात प्रेमाचा प्रकाश देता देता जाती जातीमध्ये पडलेला विषमतेचा अंधार आपल्या दारात लागलेल्या दिव्यामुळं नष्ट व्हावा, हीच मागणी मी बाळूमामांना मागतो. आणि तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. वेळ झालाय. महाराजांनी मला, चोपडे सरांनी बोलायला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला घरी जाऊन लक्ष्मी पूजनाची तयारी करायची आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा बाबांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय बाळूमामा. धन्यवाद महाराज. खरंच खूप खूप धन्यवाद या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांना विनंती की आता यानंतर आरती होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. आजच्या आरतीचे यजमान सर्वांनी हरिभक्त पारायण सागरजी महाराज काटकर आणि बाळासाहेब महाराज शेवाळे यांच्या हस्ते आजच्या आरतीचं होईल. त्याचबरोबर ठीक आहे, सागरजी महाराज बोराटे आजच्या आरतीचे यजमान असतील. आणि विशेष कौतुक ज्यांचं करायचं ते म्हणजे आमचे सातारवरून आलेले ज्ञानेश्वरजी महाराज रणनवरे आणि त्यांच्याबरोबर आलेले चोपदार मामा. चोपदार मामा हे माजी सैनिक आहेत, माजी सैनिकच आहेत ना. आणि
एवढे करून देशाची सेवा करून आता ते संप्रदायाची सेवा करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आजची गायनाची साथ देणारे गणेशजी महाराज शेलार आणि दुसरे मनीष महाराज यांचेही मनापासून आभार. आणि सातारावरून आलेले आमचे गणेश महाराज गुजर मृदंगाचार्य यांचेही मनापासून आभार. आणि आमच्या डोंबावाडीची खंबीर साथ हरिभक्त पारायण गोरखजी महाराज कुंभार महाराजांची आम्हाला वर्षभर साथ असते. महाराज असल्यानंतर आम्हाला कुणाचीही या ठिकाणी भीती वाटत नाही. कार्यक्रम धरताना तारीख घेताना महाराज यस म्हणले कार्यक्रम घ्यायचा. त्यासाठी महाराजांचंही या ठिकाणी मनापासून आभार. सर्वांनी आरतीसाठी उभे राहा.